सकाळी मी सारिका तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज मी करणार आहे बेड खालचं सगळं काही क्लीन करणार आहे आणि थोडेसे जाळे वगैरे झालेले आहे वरती, ते पण मी स्वच्छ करणार आहे आणि सगळं काही ब्लॉग मी शूट करणार आहे। आणि जे काही माझे काम आहे आता मी ते तुम्हाला दाखवणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण शूट पर्यंत बघा। आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करत जा। तुम्ही जर कमेंट केली तर मग मला उत्साह मिळतो, छान असं वाटतं। आणि कमेंट वगैरे लाईक आले की आणि दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचतात माझे व्हिडिओ। तुम्ही जर कमेंट लाईक शेअर नक्कीच केलं ना तर मग दुसऱ्यापर्यंत पण पोहोचतात, दुसऱ्यांना पण बघायला मिळतात। आणि चला मग आता म्हटलं चला सगळ्यात घरात आज यावरून येते, थोडं रुटीन माझी चेंज झाली। तर म्हटलं चला आता मुलं स्कूलमध्ये गेले, त्यांचं आवरून दिलं, ते गेले स्कूलमध्ये आणि मी थोडस भात लावला आता कुकरला। आणि त्यानंतर मग चला कपडे वगैरे धुवून झाले, म्हणजे कपडे वाळत घालायचे। आणि जे काही असेल ते तुम्ही आता बघा आणि नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ जे अपलोड करेल मी ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मग आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा। सगळे आता कपडे वगैरे मी वाळू घालून घेणार आहे, कारण की मी सकाळी कपडे धुवून घेतलेले होते आणि त्यानंतर म्हटलं चला आता वाळू घालून घेते आणि त्यानंतर बाकीचे कामं जे आहे ते आवरून घेणार आहे। आता मुलं स्कूलमध्ये गेले त्यानंतर मी बाकी हे कामं आवरून घेता येते। आता महिन्याची क्लिनिंग जे असते ना आपले ते मी करत असते दर महिन्याला। अशी काही मी डीप क्लिनिंग करत असते, कारण की कचरा खूप होतो आमच्या बेड खाली। आणि त्यानंतर मग चला पहिले तर आहे ना झाडून सगळ्या काही भिंती वगैरे ते मी मस्त इथे ना झाडूनच घेते मी भिंती पण, कारण की ना कशी बारीक धूळ बसलेली असते भिंतीवरती। आणि त्यानंतर मग सगळ्या काही भिंती ते झाडून घेतल्या आणि त्यानंतर मग फॅन राहिला होता। आता फॅन खूप उंच आहे आमचावाला, त्यामुळे ना फॅनला अजिबात हात पुरत नाही। तर मग मी काय करते झाडूनच आहे ना त्याला झटकून घेते आणि ज्या दिवशी ते घरी असतात ना मग त्या दिवशी ते कॉर्नर सरकवून ते त्याच्यावरती उभी राहून पुसून देता मला। आता म्हटलं चला धूळ वगैरे काढून घेतली की मग ते जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते मला पुसून देतील फॅन, तर मग माझा अजिबात हातवरती पोचत नाही। आणि त्यानंतर मी सगळं काही जाडं वगैरे काढून घेतलं फॅनचं, त्यानंतर मग घरात झाडू मारून घेतला आणि पटकन इकडे बेड वगैरे सरकवून घेतला। आता बेड खालचा कचरा बघा तुम्ही किती भयानक झालेला आहे, कारण की मुलं काय करतात तिथं अभ्यासाला बसतात आणि तिथेच काय करतात कागद वगैरे फाडतात आणि बेड खालीच टाकून देतात। आणि त्यांना किती वेळा मी सांगितलं, मी दर महिन्याला साफसफाई घरामध्ये करत असते बरं का, म्हणजे बेड सरकवते दर महिन्याला बाजूला करते, अजिबात त्याच्या खाली झाडू वगैरे जात नाही। आणि त्यानंतर मग चला आता म्हटलं सगळा काही कचरा आहे ना हा पिशवीमध्ये भरून घेते। एका पिशवीमध्ये कचरा सगळा काही मी पूर्ण तुम्ही बघितले सगळे काही वयांचे कागद वगैरे ते बाकी धूळ असते घरामध्ये मान्य, पण मुलांनी ह्या काही कचरा करून ठेवलेला असा काही। आणि दरवेळेस मी जेव्हा किंवा बेड सरकवते तेव्हा तुम्हाला आमच्या घरामध्ये असंच कचरा दिसेल, कारण की मुलांना किती वेळा पण समजवू आपण पण ते नाही समजत। पूर्ण काही मी झाडून घेतलं आणि एका पिशवीमध्ये कचरा भरून घेतला, कारण की मी सकाळीच आहे ना कचऱ्यावाला आला होता तेव्हा कचरा पूर्ण घरातला टाकला होता। आता जो काही कचरा राहील तर उद्या, आता कचऱ्याची गाडी तर आमच्याकडे रोजच येते, फक्त रविवारची सुट्टी असते। आणि आमच्या बिल्डिंगच्याच खाली कचऱ्याची गाडी येते बरं का। सगळं काही आम्हाला आमच्या बिल्डिंगच्या खाली मिळते, आम्हाला कुठंही बाहेर जास्त जायची गरज नाही। तुम्ही जे काही म्हणसाल ते सगळं आम्हाला सगळं काही जवळच अवेलेबल आहे, त्यामुळे पण आम्ही ह्याच रूममध्ये खूप वर्ष झाले राहतोय। आणि कसं असतंय नाही तर मग बऱ्याच ठिकाणी आपण जरा लांब राहिलं की मग खूप आपली हे होते, आपल्याला लांब लांब जावं लागतंय, मग मंडई त्याच्यात। आता मंडई सुद्धा म्हणले ना तुम्ही तर आम्हाला 2 मिनिटाच्या रस्त्यावरतीच मंडई, 2 मिनिटं लागतात मंडईत जायला, खूप जास्त वेळ लागत नाही। पण शनिवारच्या दिवशीच आम्ही बाजार आणत असतो, कारण की कसं आहे ना शनिवारच्या दिवशी बाजार जर आणला ना तर सगळं काही आपल्याला स्वस्त मिळतं। आणि मंडईचं बच्चे दिवशी पण म्हणजे हे असतंय पण थोडं महाग असतो, त्यामुळे आम्ही शनिवारीच बाजार करत असतो, शनिवारचा बाजार असतो तो। त्यानंतर मग चला म्हटलं आता पोछा वगैरे मारून घेते तिथे। आधी तर मी ते लिक्विड वगैरे टाकून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं पोछा मारून घेते, कारण की तिकडच्या साईडचं अजून मला झाडून घ्यायचं आहे आणि पुसून पण घ्यायचं आहे। आधी म्हटलं बेड खालचं कसं झाडून पुसून घेतलं ना की मग बेड सरकवता येतं। आता तिथंच वाढलं होतं आणि मी काय करत असते ना भिंतीला बेड लागतो ना, त्यामुळं काय होतं ना भिंतीचा कलर निघतो, तर मी 2 काड्या असं ठेवत असते, त्यामुळे भिंतीला पूर्ण असं टेकून नाही जात म्हणजे बेड, तर थोडी जागा राहते मग त्यामध्ये, नाही तर मग काय होतं ना ते भिंतीचा कलर निघतो आणि काळे काळे होते भिंत। त्यासाठी मी 2 काड्या इकडनं तिकडनं ठेवून देते तिथे। आता सरकवत होते मी, आज ते घरी पण नव्हते, नाही तर मग त्यांची मदत खूप होते मला, ते घरी असले की मग ते सरकवू लागतात। बेडमध्ये खूप सारा सामान आहे आमचा, त्यामुळे ना तो अजिबात सरकत नाही, खूप जड आहे, त्यामुळेच मी दर महिन्याला त्याची क्लिनिंग करत असते। जास्त असं सारखं त्याला सरकवता येत नाही। पुन्हा मग गाद्याचा विषय होतो, तो गाद्या सरकवावं लागतात, बाजूला करावं लागतात, तेव्हा
म्हणजे बाजूला करून हे करावं लागतं. आणि त्यानंतर मग ते सरकवून घेतला बेड. आता त्यानंतर म्हटलं चला पहिले तर घरामध्ये सगळं काही झाडू मारून घेते, कारण की इकडचं पुसून घेणार आहे आता. त्यानंतर मग गाद्या ठेवून घेतल्या तिथे. आधी मी पुसून घेतलेलं होतं बरं का तिथल्या कोपऱ्यातलं, आणि दोघं पण गाद्या तिथे ठेवून घेणार आहे. आता गाद्याला बरेच दिवस झाले घेऊन, पण त्यांना अजूनही मी खोडा शिवला नाही आहे, कारण की जास्त काही म्हणजे मी जास्त मशीनवर बसतच नव्हते तेव्हा, मला बरंच नव्हतं ना त्यामुळं. आणि आता म्हटलं बघू, म्हटलं 2 साड्या त्यांना लागतीलच गाद्यांना, त्यांना खोडा वगैरे शिवायचे. त्यानंतर मग त्यांना ठेवून घेतलं. आणि मी एक बेडशीट आहे माझ्याकडे जुनी, ती त्याच्यावरती आथरून देत असते, कारण की कसं ना चांगलं नाही वाटत मग असं मोकळं वगैरे ठेवलं की, नाही तर मग छान वाटतं घरामध्ये व्यवस्थित आपण ठेवलं की कसं आहे. आणि हॉलमध्येच ठेवायचं म्हटलं की मग कोणी पण येतंय आणि बसायला उठायला मग ते कसं आहे छान नाही वाटत. आणि तुम्ही कधीही बघा आमच्या हॉलमध्ये तुम्हाला एकही असं कचरा वगैरे कधी काहीच दिसणार नाही. रिया आणि ओम हे दोघं पण लहान होते ना तेव्हा पण आमच्या घरात अजिबात कचरा नसायचाच, कारण की कसं आहे ना मुलं पण जास्त असं म्हणजे कचरा वगैरे कधीच करत नव्हते. खूप गुणी मुलं होते आणि खूप हुशार पण आहेत ते दोघं पण, आणि खूप समजदार होते. रिया तर अजिबात रडत नव्हती बरं का लहानपणी, अजिबात नाही. आणि त्यानंतर मग चला म्हणजे ती घरात आहे किंवा नाही आहे असं वाटत पण नव्हतं. अजिबात तिचा असं शेजारचा आवाजसुद्धा जात नव्हता. ती कधीच रडत नव्हती, खूप शांत आणि ती अशीही तिचा स्वभाव. आणि त्यानंतर मग चला आता मस्तपैकी ना आधी तर मी सगळं काही उशा वगैरे काढून घेतल्या त्याच्यावरच्या, आणि भरपूर उशा आणि ते आता कुठं ठेवायचा तोच प्रश्न पडतो कधी कधी. आता त्याच्यावरच्या 2 ते 3 उशा, परत म्हणजे खूप साऱ्या उशा बी तिच्यावरतीच ठेवल्या जातात. आणि त्यानंतर म्हटलं चला तर बेडशीट वगैरे चेंज करून घेते. अजून मला बेडशीट घ्यायची. आता मी शनिवारी बाजारात नाही गेलेली होती, नाही तर मी आणलेच असती, कारण की ज्या पाठीमागच्या उशा आहे ना त्यांना पण दुसरी आता बेडशीटची खोड शिवायची. तर म्हटलं आता बघा आता पुढच्या शनिवारी जाईल बाजारात तेव्हा मी घेऊन येईन. कसं आहे आपण गेलो तर आपण आणतो काही पण बाजारातून, पण कसं असतं माणसांचं ते गेले तर मग ते काहीच आणत नाही. आणि त्यानंतर मग कसं आहे मग मला त्यांची चॉईस पण आवडत नाही बरं का, मला माझ्याच हाताने घेतलेलं कधी पण आवडतं. त्यांनी आणलं बी तर मी त्यांना मग बऱ्याच वेळा मग बडबड करते, आणि कसं आहे मला नाही आवडलं ना तर मग मी त्यांना बडबड करते मग असे. त्यामुळे मी त्यांना सांगत असते की तुम्ही काहीच आणायचं नाही, जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन घेऊन येईन, मी त्यांना असं सांगत असते. त्यानंतर मग सगळं काही बेडशीट वगैरे आथरून घेतली मस्त. आणि त्यानंतर मग उशा ते सगळं काही ठेवून घेतल्या. आता मी त्या छोट्या उशांना पण आहे ना कवर मागवलेलं आहे, थोड्या दिवसानंतर येतीलच ते. आणि त्यानंतर म्हटलं चला आता बरेच दिवस झाले ते कवर फाटून गेलेले आहेत तर त्यांना पण मागवलेले आहेत. आणि त्यानंतर मी दाखवेलच तुम्हाला कसे आले किंवा काय. आता सगळं काही आवरून झालं होतं आणि बेडशीट वगैरे आथरून झाली. त्यानंतर म्हटलं चला आता हे पुसायचं राहिलं होतं, कारण की कसं आहे झाडू वगैरे मारली ना की धूळ त्याच्यावरती बसते परत. तर त्यानंतर मी काय करत असते झाडू ते सगळं काही मारून घेते घरातलं, आणि त्यानंतर मग ते पुसून घेते जेणेकरून परत त्याच्यावरती धूळ बसायला नको. त्यानंतर मग इकडे पण पोछा मारून घेतला. आणि ते लाईट वगैरे तुम्हाला चमकताना दिसतंय ना ते पण मी DIY घरीच बनवलेलं आहे बरं का, खूप सुंदर वाटतं घरामध्ये. आता आपलं स्वतःचं तर घर नाहीये, पण आपण भाड्याच्या रूममध्ये पण राहून आपले हाऊस फेडू शकतो. आता स्वतःचं कधी होईल ते काही सांगता येत नाही. आणि त्यानंतर मग बघू भविष्यात कधी ना कधी होईल आपलं पण स्वतःचं घर. तर फायनली माझे सगळे काही कामं आवरून झाले होते, म्हणजे दुपारीच झाले होते. आणि त्यानंतर मग आता सायंकाळी, आणि दुपारी इतकी झोप लागली नाही तर जागच नाही आली. तर सायंकाळी मी उठले होते आणि त्यानंतर मग फ्रेश झाले आणि चहा वगैरे पिला. आणि त्यानंतर मग आता मस्त सगळं काही आवरून झालेलं आहे आणि खूप भारी आणि फ्रेश वाटतंय आज घरामध्ये, कारण की कचरा निघालाय घरातला. आणि तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करत जा, कारण की तो दुसऱ्यांच्या समोर जातो आणि त्यांना पण बघायला मिळतं. आणि चला मग, आणि तोपर्यंत मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण पुढच्या. तर तोपर्यंत बाय.